जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, कामातूनच राजकारणाची ओळख निर्माण केल्याचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील ब्राह्मणी येथे म्हणाले. ब्राह्मणी, झुंजार न्यूज. राजकारणात भाषणे कमी आणि प्रत्यक्ष काम अधिक झाले पाहिजे. जनतेने दिलेल्या विश्वासाची परतफेड केवळ आश्वासनांतून नव्हे तर ठोस कामांतूनच झाली पाहिजे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आणि पुढेही जाऊन देणार नाही, असे ठामपणे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय ALIMCO, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र व ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधन वाटप व विविध विकासकामाच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ब्राह्मणी गावचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण बानकर हे होते, तर युवा नेते अक्षय कर्डिले, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, विक्रमराव तांबे, विजयराव बानकर, उत्तमराव आढाव, उत्तमराव म्हसे, शरद पेरणे, रवींद्र म्हसे, सीताराव ढोकणे, अमोल भनगडे, RR तनपुरे, धनंजय आढाव, आशिष बिडकर, अनिल आढाव, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर, सरपंच सुवर्णा बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, मधुकर पवार, किशोर वने, उत्तम खुळे, गिरिराज तारडे, भानुदास मोकाटे, दिलीप तारडे, अनिल ठबे, बाळासाहेब जाधव, अरुण बानकर, अशोक नगरे, समीर पठाण, नंदू शिदे तसेच भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावांतील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लाभार्थी, पत्रकार, माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की स्वर्गीय कर्डिले साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य, शेतकरी आणि राहुरी तालुक्याच्या विकासासाठी समर्पित केले. निवडणूक जिंकणे किंवा पद मिळवणे हे कधीच त्यांचे अंतिम ध्येय नव्हते. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच त्यांचे खरे राजकारण होते. त्यांच्याच संकल्पनेतूनच या योजनेची सुरुवात ब्राह्मणी गावातून झाली आणि आज ती प्रत्यक्षात उतरलेली पाहणे हे समाधानाचे आहे. ते पुढे म्हणाले, मी आज खासदार नसलो तरी माझे काम थांबलेले नाही. अवघ्या 6 महिन्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला असून या एका महिन्याला 1.5 लाख टनांहून अधिक ऊसाचे गाळप केले जात आहे. माजी खासदार असलो तरी शेतकऱ्यांचा ऊस नेण्याचे आणि ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य देण्याचे काम मी सातत्याने करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. व राजकारणात कोणताही स्वार्थ न ठेवता काम केल्याचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की ग्रामपंचायत, सरपंच, आमदार, खासदार किंवा मंत्री ही सर्व पदे ही जनतेची सेवा करण्यासाठी असतात. जनतेने दिलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठीच झाला पाहिजे. आज मिळालेले साहित्य योग्य वापरात आणावे हाच या उपक्रमाचा खरा उद्देश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.